विवाहानंतर 10 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करत पती आणि सासरच्यांकडून सतत छळ केला जात असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे। या संदर्भात अनेकदा तक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या या महिलेने आज आपल्या कुटुंबियांसह जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ महिलेने अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला। यावेळी परिसरात मोठी खळबळ उडाली। उपस्थित पोलिसांनी तत्काळ धाव घेत प्रसंगावधान राखत हा प्रकार रोखला। आम्ही 14 महिन्यापासून तुमच्याकडे आम्ही करतोय। आम्ही येडे 14 महिन्यापासून आम्ही येण्यासारखे तिथं तुमच्याशी फोन येतो ते खरंच करणार आहे का? म्हणजे यांनी आपल्याला काय म्हणणार पत्र लिहितोय, पोलीस शाखांकरांना पत्र लिहितोय, येणे आम्ही आणि ते अजून तिथून फोन करताय। त्यांचं म्हणणं तीनच नावं घेऊ। त्यांचं म्हणणं आहे माझे जे नंदी भाऊ आहेत चेतन सिंग कल्याण सिंग पाटील ते एक अधिकारी पोस्टवर आहेत, एका अधिकाऱ्याचं नाव आम्ही घेऊ शकत नाही अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। अधिकारी ते नंतर झालेले आहेत। असिस्टंट जीएसटी कमिशनर चेतन सिंग कल्याण सिंग पाटील नाशिक जीएसटी ला आहेत। माझे पती शेतकरी दादा, माझे सासरे पण घरीच असतात, ते पण शेतकरीच आहेत। तर मग फक्त तीनच नावं घेऊ। माझ्या आईचं नाव सुमनबाई सुभाष पाटील,